नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचं सत्र सुरू असून कळंबुसरे चिरनेर गावातील रहिवाशांच्या घरातील मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे। या घरफोड्या मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी रात्रीच्या अंधारात घडल्या असून यामुळे नागरिक भयभीत झालेत। मंगळवारी रात्रीच्या सुमारास रहिवासी झोपले असताना अंधाराचा फायदा उठवत चोरट्यांनी कळंबुसरे गावातील हेमंत हिराचंद नाईक, चंद्रशेखर पांडुरंग राऊत, वसंत भास्कर राऊत तसंच चिरनेर गावातील गंगूबाई ठाकूरसह इतर बंद घरातील दरवाजाच्या कडी कोंडा तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय। या घरफोड्यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस यंत्रणेनं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केलेत। घरफोडीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलीस यंत्रणा चोरट्यांच्या मार्गावर लागली असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येतंय। उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपलं बस्तान बसवलंय, तसंच अंमली पदार्थ विक्रीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। अशा अवैध धंद्यातून तरुण वर्ग चोरीच्या गुन्ह्यांकडे वळत आहे, त्यामुळे चिरनेर, विंधणे, जासई, चिर्ले, धुतुम, बोकडविरा, नागाव सारख्या गावात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात घरफोड्या होऊन रहिवाशांना चोरीच्या घटनांतून आपले प्राणही गमवावे लागलेत। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।